तर नेमकं डेप्थ फर्स्ट सर्च काय आहे? एक सर्चिंग टेक्निक आहे. ग्राफमध्ये आपण त्याचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल आपण सोर्स नोडवर आहोत आणि आपल्याला जर टार्गेट नोड चेक करायचा आहे की जर आहे का नाहीये. जर असेल तर आपल्याला एक पाथ रिटर्न करायचा आहे. तर आपण हे कसं अकम्प्लिश करणार? साधी सरळ गोष्ट आहे. आपण काय करत असतो की जर सोर्स नोडवर आहोत आपण, तर आपण आपल्याकडे पॉसिबल चॉईसेस कोणत्या कोणत्या आहेत? नोड 2, नोड 3. तर वन ऑफ द चॉईसेस आपण चूज करणार. युजली काय करत असतो आपण लेफ्ट मोस्ट चॉईस जी आहे किंवा फर्स्ट चॉईस जी आहे अवेलेबल त्या नोडवर आपण जात असतो. ठीक आहे. तर आपण नोड 2 वर जाणार. नोड 2 वर गेलो तर पुन्हा एकदा तिथे सिमिलर चॉईस आपल्याला करावी लागेल. नोड 4 वर जाणार. नोड 4 वर गेलो, नोड 7 वर जाणार, नोड 10 वर जाणार. तर नोड 10 वर आल्यानंतर आपल्याला फॉर एक्झाम्पल चॉईसच जर नाहीये, जसं इथं केस आहे नोड 10 च्या केसमध्ये, तर आपण काय करणार? बेसिकली आपल्या त्या केसमध्ये आपण काही करू नाही शकत. आपल्याला बॅक ट्रॅक करावं लागेल. बॅक ट्रॅक करणार आपण नोड 7 वर पोहोचणार. नोड 7 वर आपण पुन्हा चेक करणार की अवेलेबल चॉईस आहे का नाही. नोड 10 आपण बघतो पण ते ऑलरेडी व्हिजिट आहे. तर आपल्याकडे चॉईस नाही. पुन्हा बॅक ट्रॅकिंग करत करत आपण सिमिलरली नोड 4 साठी पण केस आहे. तर बेसिकली आपण सोर्स पर्यंत पोहोचणार बॅक ट्रॅक करत करत आणि नेक्स्ट अवेलेबल चॉईस कोणती आहे? नोड 3. नोड 3 वर पोहोचणार. तर असं बेसिकली ओव्हरऑल गोष्ट कोणती आहे? आपण कोणत्या पण नोडवर आहोत आणि जी कोणती अवेलेबल फर्स्ट चॉईस आहे की जी आपण आतापर्यंत व्हिजिट नाही केलेली त्या नोडवर व्हिजिट करायचं आणि असं करत राहायचं रिकर्सिव्हली. आणि जर आपल्याला फॉर एक्झाम्पल चॉईस अवेलेबल चॉईस नाहीच आहे, तर रिटर्न करून टाकायचं फॉल्स की आपल्याला नोड भेटलाच नाही त्या पाथवरती. आणि जर फॉर एक्झाम्पल आपण नोड टार्गेट नोडवर पोहोचलो तर आपण रिटर्न करून टाकायचं की ट्रू की टार्गेट नोड पोहोचलोय आपण. तर बेसिकली अशा प्रकारे हे डेप्थ फर्स्ट सर्च काम करत असतं.